सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 767. याती शूद्रवेश केला विवसाव, आदी तो हा देव कुळ पूज्य. याती शूद्रवेश केला विवसाव, आदी तो हा देव कुळ पूज्य. नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. संसारी झाले अति दुःखी दुःखी, मायबापे सेखी क्रमलिया. संसार झालो अति दुःखी दुःखी, मायबापे सेखी क्रमिलिया. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, श्री एके अन्न अन्न करिता मेली. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, श्री एके अन्न अन्न करता मेली. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे त्रुटी येता. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे त्रुटी येता. देवाचे देऊळ होते जे भंगिले, चित्ताशी ते आले करावेशे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेशे. आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवे अभ्यासाशी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया. गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करोनिया. गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करोनिया. संतांचे सेविले तीर्थ पायवनी, लाज नाही मनी येऊ दिली. संतांचे सेविले तीर्थ पायवनी, लाज नाही मनी येऊ दिली. ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवनी. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवनी. वचने मानिले नाही हृदयाची, समूळ प्रपंची वीट आला. वचने मानिले नाही हृदयाची, समूळ प्रपंची वीट आला. सत्य असत्याची मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ मनी. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ मनी. यावरी या झालो कवित्वाची स्फूर्ती, पाय धरले चित्ती विठोबाचे. यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरले चित्ती विठोबाचे. निषेधाचा काही पडिला घात, तेने मध्ये चित्त दुखविले. निषेधाचा काही पडिला घात, तेने मध्ये चित्त दुखविले.
बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान। बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान। विस्तारे सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे। विस्तार सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे। आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे। आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे। भक्त नारायणानपेक्षी सर्वदा, कृपावंत ऐसा कळो आले। भक्त नारायणानपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळो आले। तुका म्हणे माझे सर्वे भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे। तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे। अर्थ, संतांनी तुकोबारायांना विचारले की तुम्हाला वैराग्य कसे आले। या प्रश्नाचा उत्तर म्हणून महाराजांनी हा अभंग रचला। याचा अर्थ पुढीलप्रमाणे, मी शूद्र जातीचा आहे आणि मी वाण्याचा धंदा केला। आमच्या कुळात पांडुरंग हाच देवपूज्य होता। माझी स्वतःची माहिती खरी इतरांना सांगण्यासारखी नाही, पण तुम्ही संतांनी विचारले आहे म्हणून मी उत्तर देत आहे। संसारात मला सुख वाटले नाही, मी दुःखी झालो। पुढे माझे आईवडीलही निवर्तले, दुष्काळात पैसे नाहीसे झाले, त्यामुळे मानही गेला। माझी एक पत्नी अन्न करत मेली, त्यामुळे माझा जीव अतिशय त्रासला। मला अतिशय लज्जा वाटू लागली, धंद्यातही मला तोटा येऊ लागला। देवाचे देऊळ होते ते भंगले होते, ते नीट करावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली। एका एकादशीच्या दिवशी त्या देवळात प्रथम कीर्तन केले, पण पाठांतर वगैरे फारसे नसल्यामुळे कीर्तन कसे करावे हे माहीत नव्हते, म्हणून ते कीर्तन कसे तरी झाले। म्हणून मग मोठ्या श्रद्धेने आणि आदराने संतांच्या वाङ्मयातील काही उपयुक्त भागाचे पाठांतर केले। जे संत कीर्तनात गाणी म्हणत असत त्यांच्या मागे उभा राहून मी ध्रुवपद म्हणत असे। संतांच्या चरणाचे तीर्थ सेवन केले, त्याबद्दल मनात काही लज्जा येऊ दिली नाही। जेवढे जमले तेवढे दुसऱ्यावर उपकार केला आणि त्यासाठीही प्रसंगी शारीरिक कष्टही केले। आपल्या सुहृदयाचे म्हणणे मी ऐकले नाही। संसारविषयी मला फारच वीट आला। सत्य काय आणि असत्य काय याबद्दल माझ्या मनाशीच मी निर्णय केला। लोकांच्या मताला मान दिला नाही। स्वप्नात मिळालेल्या गुरुचा उपदेश मी मनाला आणि हरिनामावर दृढ विश्वास ठेवला। त्यानंतर काव्य करण्याची स्फूर्ती झाली व मी मनामध्ये विठ्ठलाचे पाय दृढ धरले। मी शूद्र असूनही कवित्व केले म्हणून रामेश्वर भट्टाने निषेध करून माझ्या कवितांच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या। ह्या वह्यांसाठी मी 13 दिवस उपोषण केले व धरणी धरून बसलो। त्यावेळी नारायणाने येऊन माझ्या वह्या माझ्या हाती देऊन माझे समाधान केले। सविस्तर माहिती सांगण्यास उशीर होईल, विषय फार वाढेल, म्हणून आताची स्थिती जी आहे ती उघड दिसतेच आहे। तेथून पुढचा प्रकार देव जाणे काय होईल, पण एवढे मात्र समजून चुकले आहे की नारायण भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही। तो फार कृपावंत आहे। माझे सर्वस्व, माझे सारे भांडवल एक पांडुरंगच आहे। त्यानंतर माझ्याकडून हे शब्द बोलवले। पंढरीनाथ भगवान की जय, तुकाराम महाराज की जय। भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।